सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आणि अन्नपूर्णा देवीला नमस्कार करते आणि आजच्या रेसिपीला मी सुरुवात करते. तर आज मी बनवणार आहे चिंचेची आंबट खिचडी. तर त्यासाठी काय साहित्य लागते ते आपण पाहूयात. या खिचडीसाठी काहीही जास्त साहित्य लागत नाही, आपल्या घरी ते उपलब्ध असतं. ते मी बघा तुम्ही, हे तांदूळ आहेत, 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मुगाची डाळ आणि कढीपत्ता आहे आणि आपण ही चिंचेचं पाणी केलेलं आहे कोळ. तर एवढं साहित्य आपल्याला लागतं. ऑप्शनल तुम्हाला घालायचं असलं तर याच्यामध्ये तुम्ही लसूण पेस्ट घालू शकता आणि ओवा घालू शकता, कोथिंबीर ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर हा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रामाणिक हेतू असा आहे की जे मुलं हॉस्टेलवर किंवा असं रूम करून राहतात शिकण्यासाठी म्हणा किंवा नोकरीच्या निमित्ताने कोणी राहतं एकटं, तर त्याच्यासाठी हे खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि पोटभर एक टाईम जेवण झाल्यासारखंसुद्धा आपल्याला होतं. ह्या चिंचेचा आंबट भात म्हणा की खिचडी म्हणा, तर ती रेसिपी सोपी पण आहे आणि आपण ती करू शकतो, कोणीही ट्राय करू शकतो. अगदी सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे. तर आपण करूया सुरुवात. चला तर मग आपण गॅस ऑन केलेला आहे आणि इथं मी गॅस सुरू करते आणि ह्याच्यावर मी हे जे कुकर आहे ते कुकर ठेवते ह्याच्यामध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा रेसिपीला खूप अगदी साहित्य खूप कमी प्रमाणात लागतं आणि ही लवकर होणारी रेसिपी आहे. ह्याच्या कुकरमध्ये आपण टाकल्यानंतर 2 किंवा 4 शिट्ट्यामध्ये छानपैकी होऊ शकतं. तर आपल्याला ह्या आंबट अशा खिचडीमध्ये जर आपल्याला मोकळी करायची असलं तर पाणी कमी घालायचं आणि जर आपल्याला आसट करायची असली तर आपल्याला पाणी थोडंसं जास्त करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये साहित्य बघू शकता तुम्ही, खूप कमी प्रमाणात लागतं, ह्याला काही जास्त साहित्य नाही लागत. तर ह्याच्यामध्ये आपण ही गॅस लावलेला आहे, तर आपण तेल घालूयात ह्याच्यामध्ये. तर इथे मी कुकर दिसत आहे तुम्हाला. तर ह्या कुकरमध्ये मी आंबट खिचडी लावलेली आहे. तर याच्यामध्ये मी आधी कुकर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये तेल वगैरे घातलं आणि त्याच्यानंतर फोडणी टाकली आणि चिंचेचा जो कोळ आहे तो टाकला मी आता आणि त्याच्यानंतर 2 किंवा 4 शिट्ट्या होऊ दिल्या. तर बघा तुम्ही, अशी आपली आंबट अशी खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि हे करायला वेळ पण नाही लागत जास्त, लवकर होणारी रेसिपी आहे ही. तुम्ही बघू शकता हे असं मी खिचडी बनवलेली आहे, आंबट खिचडी. आणि तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण इथं कुकरमध्ये बघायचं 2 शिट्ट्या झाली का, तर नाही झालं तर पुन्हा अजून डबल झाकण हे लावायचं असं आणि आपण काढून बघायचं, नंतर 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. तर तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे आपली खिचडी. ह्याच्यासोबत अजून तुम्ही जर चांगलं तुम्हाला करायचं असलं तर ह्या खिचडीला असं बघू शकता तुम्ही, ही अशी आपली खिचडी तयार झालेली आहे. आणि खूप मला तर असं बघून असं वाटतं की किती तोंडाला पाणी सुटत आहे की किती छान आपण म्हणजे खिचडी बनलेली आहे आपली. तर तुम्ही बघू शकता आणि असं सर्व करू शकता ह्याच्यामध्ये डिशमध्ये. किंवा आपण असं वाटीमध्ये घेऊन असं हे सुद्धा करू शकतो, तसं अशी मूतसुद्धा घालू शकतो त्याची अशी. हे अशी मूत घालू शकतो तशी आणि याच्यावर आपण थोडंसं तूप टाकायचं थोडंसं. आणि बघा तुम्ही किती छान बनलेली आहे आपली खिचडी आणि गरम गरम खूप सुंदर आणि टेस्टी लागते ही खिचडी. तुम्ही बघू शकता खूपच छान झालेली खिचडी आहे आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. ही खिचडी डिशमध्ये ठेवलेली आहे. याला असं गोल जे केलं त्याला मूद असं म्हणतात, भाताची मूद. तर मी खिचडीची मूद केलेली आहे आणि देवाला आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण नैवेद्याच्या ताटामध्ये भाताची अशीच मूद करत असतो.
तर ही मी अशी खिचडीची मूद केलेली आहे आणि देवाला मी नैवेद्य दाखवलेला आहे इथं. तर मी काही पण बनवलं तर खिचडी म्हणा काही दररोज साधा वरण भात जरी बनवला तर मी देवाला दाखवत असते आणि नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून मी देवाला नैवेद्य दाखवते आणि नंतरच आम्ही सर्वजण खातो. तर ह्या खिचडीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, हळदी पावडर, थोडंसं तिखट, कसुरी मेथी, जिरा पावडर किंवा जिरे आणि हिंग, ओवा, कोथिंबीर हे सगळं आपण ॲड करू शकता. ॲड केलेलं आहे आणि ऑप्शनल तुम्हाला काही करायचं असलं तर तुम्ही एखाद्या वेळेस तुम्हाला ते आवडीचं असलं तर ते एखादा घटक कोणता तर तुम्ही ॲड करू शकता. पण मला मी ह्याच्यामध्ये जास्त काही साहित्य करत नाही आहे. हळदी पावडर, तिखट, जिरा असे एवढेच पदार्थ मी ॲड करते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.